नमस्कार मित्रांनो, सगळ्यांचे स्वागत माझ्या कॉमन मॅन या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, युद्ध स्थगिती होय म्हणजे युद्धबंदी नाही, युद्ध स्थगिती अशी जाहीर झालेली आहे. भारत आणि पाकिस्तान आपण सगळे अपडेट्स बघतच आहोत. म्हणजे मला माहिती आहे की भारतातला प्रत्येक नागरिक टी व्ही समोर बसून रात्रभर जागून हे सगळे अपडेट्स पाहत असणार आणि त्यातून एकच लक्षात येत होतं की भारतीय सैन्याने मोठा पराक्रम केलेला आहे. होय, मोठा पराक्रम केलेला आहे. पाकिस्तानचे ड्रोन कशा पद्धतीने पाडले गेले, 400 ते 500 ड्रोन. भारताची जी हवाई सुरक्षा यंत्रणा आहे त्यांनी कसा हैवाक केला होता आणि पाकिस्तानचे मिसाईल, पाकिस्तानचे ड्रोन भारताच्या हद्दीत शिरू शकले नाही, भारतावर कारवाई करू शकले नाही, हे देखील सत्य आहे. आणि बदल्यात भारताने मात्र अचूक ठिकाणी हल्ले केलेत, पाकिस्तानचे एअरबेस उद्ध्वस्त केलेत, पाकिस्तानची रडार यंत्रणा उद्ध्वस्त केली आहे आणि भारत विजय मिळवतोय. अर्थात विजय मिळवतोय म्हटल्यानंतर नागरिकांच्या अपेक्षा उंचावल्या होत्या. त्यातलं सगळ्यात महत्त्वाचं होतं POK घेतलं पाहिजे किंवा पाकिस्तानला पूर्णपणे गुडघ्यावर आणलं पाहिजे. अजून अनेक कल्पना असतील प्रत्येकाच्या विजयासंदर्भातल्या. आणि अचानक बातमी आली सीज फायर. होय, DGMO, दोन्ही सैन्यांच्या DGMOची रातोरात बातचीत झाली आणि असं ठरलं की तात्पुरतं युद्ध स्थगित केलं गेलेलं आहे. त्याबरोबर काही लोक नाराज झाले. होय, नाराज झाले. आता ते कोण लोक आहेत ते बहुतेक भावनांच्या आहारी जाऊन निर्णय घेणारे लोक असू शकतील. काही लोक पाकिस्तान कायमचा नष्ट व्हावं म्हणून विचार करत असतील आणि काही लोक असे असतील की नरेंद्र मोदी पंतप्रधान आहेत आणि म्हणून हा निर्णय घेतलेला जो आहे युद्धविरामाचा नाही, युद्ध स्थगितीचा, तो अनेकांना आवडला नाही. आता इथे एक गंमत सांगतो बरं का तुम्हाला, महत्त्वाची गंमत आहे की एक बातमी पुढे आली आणि आज इंदिरा गांधी की याद आती है, इंदिरा गांधी असत्यात तर. मला आठवलं लहानपणी एक निबंध असायचा, मी जर पंतप्रधान झालो तर, म्हणजे कल्पना विस्तार असा तो निबंध असायचा आणि प्रत्येकजण आपापल्या कल्पना तिथे लिहू शकत होता. तसंच आज इंदिरा गांधी असत्यात तर अशी युद्ध स्थगिती झाली नसती. इंदिरा गांधींनी पूर्णपणे पाकिस्तान ताब्यात घेतला असता, POK ताब्यात घेतला असता, पाकिस्तानला पूर्ण नमवलं असतं, मोठं युद्ध केलं असतं आणि कायमची पाकिस्तानची खोड मोडली असती. अशा प्रकारचा तो कल्पना विस्तार सुरू झाला होता. आणि हा कोणाकडून होता ते मी सांगायची गरज नाही आहे. विरोधी पक्ष, होय, जे नरेंद्र मोदी, खरं तर निर्णय नरेंद्र मोदी यांनी नाही तर DGMOनी घेतला होता आणि तो निर्णय जाहीर करणारं अमेरिका, हे तटस्थ राष्ट्र, तटस्थ किंवा परराष्ट्र म्हणूयात आपण, आणि त्यांना काय अधिकार होता. बघा, ज्यावेळी युद्धात विजय मिळत होता, होय, त्यावेळी ती सैन्याची कारवाई होती आणि सैन्याचं कर्तृत्व होतं, त्यात नरेंद्र मोदींचा काही संबंध नव्हता असं विरोधक म्हणत होते, कारण सैन्याला फ्री हँड दिला होता मोदींनी. आणि ज्यावेळेस स्थगिती झाली तो निर्णय मात्र मोदींचा, असा एक सूर दिसला. मला त्याची गंमत वाटली. आता कल्पना विस्ताराबाबतच बघूयात आपण. इंदिरा गांधी असत्या तर काय काय घडू शकलं असतं. सगळ्यात पहिली गोष्ट, इंदिरा गांधी असत्या तर राम मंदिर नसतं झालं. इंदिरा गांधी असते तर नोटबंदी झाली नसती, कारण नोटबंदीचा प्रस्ताव इंदिरा गांधींकडे गेला होता. त्यावेळी त्यांनी सांगितलं की आपल्याला मतं मिळू शकणार नाहीत आणि म्हणून नोटबंदी करायला नको. अजून एक गोष्ट, हिंदूंची लोकसंख्या कमी होऊन देशातल्या मुस्लिमांची लोकसंख्या वाढली होती, कारण नसबंदीचा जो राष्ट्रीय कार्यक्रम होता तो कशा पद्धतीने काही ठिकाणी सक्तीने राबविण्यात आला होता आणि मुस्लिम पर्सनल लॉमुळे नसबंदी त्यांना लागू होतच नव्हती. म्हणजे हिंदूंची संख्या जी आहे ती तुम्ही कल्पना करा किती असती ती. इंदिरा गांधी असत्या तर प्रत्यक्ष 1971च्या युद्धाची आठवण करून दिली गेली आणि इंदिरा गांधी असत्या तर, इंदिरा गांधी असत्या ना त्यावेळी POK घेतला नाही बरं का. म्हणजे भारतही 71 साली जिंकला होता. बांगलादेश स्वातंत्र्याचं ते युद्ध होतं, बांगलादेशाला मदत केली होती भारताने आणि त्यावेळी ते युद्ध झालं होतं, बांगलादेश स्वतंत्र झाला होता आणि POK त्यावेळी घेता यायला असता पण घेतला नाही. मग आता कसं काय त्या असत्या तर घेतला असता, हा माझ्या मनात प्रश्न आला. दुसरी गोष्ट, इंदिरा गांधी असत्या तर सगळ्यात आधी आणीबाणी लागली असती बरं का. सर्व मीडिया चॅनल, सर्व स्वातंत्र्याची भाषा करणारे पत्रकार, अभिव्यक्ती स्वातंत्र्य म्हणून व्यक्त होणारे सगळे कलाकार असतील,
सगळ्यांना तुरुंगात डांबलं गेलं असतं, कारण आणीबाणीच्या वेळेला हेच वातावरण होतं आणि 19 महिने अनेकांनी, निरपराध लोकांनी केवळ सरकार विरोधात काहीतरी बोलले म्हणून तुरुंगवास भोगावा लागला होता. इंदिरा गांधी असती ना, ते एवढं मोकळेपणाने विरोधी पक्ष बोलू शकले नसते हो, अजिबात बोलू शकले नसते. आणि एक गंमत वाटते मला की भूतकालीन नेत्यांची, म्हणजे इंदिरा गांधींना मी चुकीचं वाईट वगैरे म्हणणार नाही, त्यांची नीती होती, त्यांची काही धोरणं होती आणि ती धोरणं एखाद्याला पसंत असतील, एखाद्याला नापसंत असतील, मी त्याबद्दल बोलतोय. गेलेल्या व्यक्तीबद्दल वाईट बोलू नये असं म्हणतात, पण गेलेल्या व्यक्तीची तुलना वर्तमानातल्या व्यक्तीशी करणं कितपत योग्य आहे, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, काँग्रेसकडे आता एक स्पष्ट झालंय, विरोधी पक्ष म्हणूयात, की आता चेहरा उरलेला नाही. होय, नरेंद्र मोदी यांना टक्कर देणारा चेहरा उरलेला नाही. आणि म्हणून भूतकाळातले नेते काँग्रेस कल्पनेने पुढे आणताय काय, कारण ऑलरेडी सध्या काँग्रेसचे नेते जे आहेत, राहुल गांधी, सुदैवाने ते येथे होते, अन्यथा ते परदेशात असतात बहुधा, पण ते येथे होते. आणि राहुल गांधींवर विश्वास नाही म्हणूनच इंदिरा गांधींना पुढे आणलं का, इंदिरा गांधी कल्पनेत आणल्या का. पण राहुल गांधी जर आज असते तर अशी कल्पना कोणी करू शकलं नाही. म्हणजे काँग्रेसच्या नेतृत्वाला हे सध्या मान्य आहे, काँग्रेसच्या समर्थकांना हे मान्य आहे की राहुल गांधी नरेंद्र मोदींची बरोबरी करू शकत नाही. मी नरेंद्र मोदींचं समर्थन करण्यासाठी हा व्हिडिओ बनवलेला नाही, मी फक्त वर्तमानातली परिस्थिती आणि युद्धाच्या वेळी प्रत्यक्ष काय घडत असतं, जी सीमारेषेवरील राज्य आहेत, जे सीमेला लागून जे लोक राहतात, ज्यांची शेती आहे, जे रात्रंदिवस युद्धाच्या छायेत जगतात, त्यांच्या मनस्थितीबद्दल पण विचार करणं आवश्यक आहे. कारण युद्ध हे कोणालाच परवडणार नाही. युद्ध नको बुद्ध हवा असंही आपण म्हणत असतो, पण कुरापत कोण काढतंय, पाकिस्तान काढतंय. आणि नरेंद्र मोदींनी आपल्या परवाच्या भाषणात स्पष्ट केलेलं आहे की आमचे हेतू हे ठरलेले होते, आमचा उद्देश ठरलेला होता. सगळ्यात आधी पहलगाम जो हल्ला झालेला आहे त्याचा बदला घेणे आणि त्याच्याकरता 9 अतिरेकी तळांवर आम्ही हल्ले केले, सुमारे 100 अतिरेकी ठार मारले गेले आहेत. आता लोक प्रश्न विचारतील की ज्यांनी हल्ला केला ते 4 सापडले का. नाही सापडलेत, त्यासाठी फोटो लावले गेलेले आहेत आणि त्यांचा तपास सुरू आहे, पण त्याच्या बदल्यामध्ये 100 मारले गेलेले आहेत. तसंच पाकिस्तानचं आतोनात नुकसान केलं गेलेलं आहे आणि हे सगळं श्रेय नरेंद्र मोदींना जावं असं माझं अजिबात म्हणणं नाही आहे. भारतीय सैन्यालाच गेलं पाहिजे, जे हुतात्मा झाले आणि जे प्राणपणाने सीमेवर लढले त्यांनाच हे सगळं श्रेय गेलं पाहिजे, याबाबत मी आग्रही आहे. पण विरोधी पक्षाची गंमत मला वाटते की जी स्थगिती झाली आहे त्याचं श्रेय लगेच नरेंद्र मोदींना द्यायला आले आणि जिंकत होतं त्यावेळेला ते श्रेय नरेंद्र मोदींचं नव्हतं. खरं तर सगळ्यांना हे माहीत असायला पाहिजे की कुठलेही महत्त्वाचे निर्णय हे देशाच्या पंतप्रधानांशी बोलून होतात. युद्ध स्थगितीचा निर्णय जरी DGMOने घेतला असला तरी नक्कीच माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कानावर तो घातला गेला असला पाहिजे आणि त्यांनी सहमती देखील दर्शवली असली पाहिजे. आता एक महत्त्वाचा मुद्दा अणुबॉम्बबाबतचा. पाकिस्तान नेहमीच आमच्याकडे अणुबॉम्ब आहे अशी धमकी देते. खरं तर भारताकडे पाकिस्तानपेक्षा जास्त अणुबॉम्ब आहेत. पण ब्लॅकमेल, नरेंद्र मोदींनी परवा स्पष्ट सांगितलं की असं इमोशनल ब्लॅकमेल चालणार नाही. हो, त्यांच्या राष्ट्राला संबोधन जे झालं त्याच्यात सांगितलं असं इमोशनल ब्लॅकमेल यापुढे सहन करणार नाही. आमचं उद्दिष्ट POK हे आहे, अतिरेक की कारवाया यापुढे अजिबात सहन करणार नाही आणि आम्ही पूर्णपणे बारीक लक्ष ठेवून आहोत. याचबरोबर पाकिस्तानातला कण आणि कण आमच्या निशाण्यावर आहे, आमच्या मिसाईलच्या टार्गेटवर आहे. कण आणि कण याचा अर्थ लक्षात घ्या की जेथे जेथे पाकिस्तानने अणुबॉम्ब लपवून ठेवले आहेत तेथे देखील आमचं लक्ष आहे. एक आवय उठते की एका मिसाईलनी किराणा क्षेत्रामध्ये, किराणा हिल्सवर तिथे अणुबॉम्ब ठेवले, तिथे जवळपास बॉम्ब पडला आणि आपलं मिसाईल पडलं आणि त्यामुळे तिथे भूकंपाचे धक्के येत आहेत पाकिस्तानमध्ये. अर्थात त्याला काही पुष्टी भारतीय सैन्याने दिलेली नाही आहे, त्यामुळे आपण त्या बाबतीत विचार करायला नको. पण युद्ध कोणालाच परवडणार नव्हतं आणि जर पाकिस्ताननीच ही मध्यस्थी सुचवली असेल किंवा पाकिस्तानच स्वतःहून चर्चा करत असेल तर निश्चित आहे की आम्ही रक्तपिपासू नाही होत. आम्हाला खरं तर शांतीनेच जगायला आवडतं बहुतेक नागरिकांना. हां, आता जे इमोशनल झाले असतील पाकिस्तानच्या अनेक वर्षांच्या कारवायामुळे, जे खरोखर मनातून संतापले असतील त्यांना कदाचित हे आवडणार नाही. पण गंमत अशी आहे की आज इंदिरा गांधी असते तर असं स्वप्नरंजन करणं म्हणजे वर्तमानाशी प्रतारणा करणं आहे. वर्तमानात
विरोधी पक्षांकडे चेहरा नाही हे देखील स्पष्ट झालेलं आहे आणि त्यामुळेच अशा स्वप्नरंजनात विरोधी पक्ष रमलेला आहे. मी पुन्हा एकदा भारतीय सैन्याचं अभिनंदन करतो की त्यांनी अतिशय शौर्य गाजवलेलं आहे. भारतीय तंत्रज्ञान, भारतीय शस्त्रसामुग्री हे सगळ्यांचं DRDO पासून सगळ्यांचं अभिनंदन आहे. आणि सध्या ही शांतता आहे ती आपण उपभोगूयात. पाकिस्तान कुत्र्याचं शेपूट आहेच. पुन्हा जर ते कुरापत काढतील तर यावेळी मात्र ठाम उत्तर दिले जाईल आणि POK देखील येईल अशी मला आशा आहे. अर्थात नेते काय निर्णय घेतात त्यावर बऱ्याच गोष्टी अवलंबून असतात. नेत्यांना फक्त व्यक्तिगत भावनांचा विचार करता येत नाही, तर त्यांना संपूर्ण देशाच्या आर्थिक, सामाजिक आणि सगळ्या पद्धतीच्या वातावरणाचा, प्रगतीचा विचार करावा लागतो. युद्ध लांबलं असतं तर देशाचंही नुकसान झालंच असतं. म्हणजे पाकिस्तानचं भरपूर झालेलं आहे, मात्र आपल्या देशाचंही झालंच असतं. त्यामुळे सध्याचा हा निर्णय जो सैन्य अधिकाऱ्यांनी घेतलेला आहे आणि त्यांनी जाहीर केलेला आहे, अमेरिका उगाचच लोडबूड करते असं मला तरी वाटतंय. त्याही गोष्टी स्पष्ट होतील. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूयात नवीन व्हिडिओत कॉमन मॅनसह. धन्यवाद.